आता राहू दे माझ्यावर एक दोन गुन्हे, मला बी आवडेल, पण तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्हाला न्याय मिळण्यासाठी जर मला माझा देह द्यावा लागेल, मला माझा प्राण जर गमवावा लागेल, तरी मी मागे पुढे पाहणार नाही. पण तुम्हाला मी कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ करून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे मी तुम्हाला आश्वासन देतो. त्यांचं तिकडे करायला हवं. त्याच्यामुळं आज जी मुख्यमंत्री सचिवालयामध्ये माननीय सेक्रेटरी मॅडम बरोबर झालेली चर्चा ही सकारात्मक म्हणता येणार नाही. त्यांनी सांगितलं की तुमची ही सर्व वृत्तांत माननीय मुख्यमंत्री महोदयासमोर ठेवते, करते, बोलते, येते, जाते, या गोष्टीवर आमचा भरवसा नाही. आम्हाला काय देणार आहे आज सांगा. आज कळलं पाहिजे आम्हाला काय देणार आहोत काय देणार नाही. आणि भावानो, तुम्हाला सरकारला लोटांगण घालायला चाललो होतो, पण मी आज तुम्हाला लोटांगण घालणार आहे. कारण कालच्या संख्येमध्ये, कालच्या आंदोलनासाठी आपण मोठ्या संख्येने आलात, म्हणून आपला आज आंदोलनाचा पडसाद विधानसभेत उमटले. आणि आज संपूर्ण विधानसभा तुम्ही सरका इकडून सरका इकडून पुढे इकडे सर, मला लोटांगण घालायचंय तुम्हाला. या कालच्या आंदोलनामध्ये तुम्ही तुमची ताकद दाखवलात, म्हणून सरकारला लोटांगण घालण्यासाठी निघालो होतो. पण सरकारनं आपल्याला लोटांगण मैदानात घालून सुद्धा लाठी चार्ज केला आणि माझ्यावर एखाद्या गुंडाला वागणूक द्यावी तशा प्रकारे बालाजी पाटील चाकूरकरांना 10-15 पोलीस अधिकारी, 10-15 पोलीस कर्मचारी यांनी माझ्या शर्टाला धरलं, माझ्या दोन्ही हाताला धरलं आणि मला ओढत नेण्याचा प्रयत्न करत असताना यांच्या या एवढ्या 10-15 अधिकाऱ्याला एकटा नडत होतो. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, धरल्याबरोबर त्यांच्या सोबत गेलो नाही. अरे हे गांडूची औलाद नाही, ही यक्का यांच्या बरोबर लढायला एकटा बस. काही गुन्हा नसताना प्रामाणिकपणे मी सगळ्या प्रशिक्षणार्थ्याला शांततेचं आवाहन करत असताना मला एखाद्या आरोपीला वागवावं तशा प्रकारची वागणूक दिली. मी काय करत होतो? सरकारला लोटांगण घालून प्रार्थना करत होतो. सरकार हे मायबाप असतं, हे आपलं मायबाप सरकार. या राज्यातल्या युवकाला युवतीला तुम्ही भुलवलं, खुश केलं आणि मतं घेतली आणि तुम्ही सत्तेत बसलात. आणि या युवकाला युवतीला तुम्ही वाऱ्यावर सोडत आहात. सोडू नका मायबाप, ही तुम्हाला मी प्रार्थना लोटांगण घालून करतो. म्हणल्यानंतर तुम्ही आमच्या प्रशिक्षणार्थ्यावर, आमच्या महिला प्रशिक्षणार्थ्यावर लाठीचार्ज करता, त्यांचे कपडे फाडता. प्रशिक्षणार्थ्यांचे कपडे फटले. आमचा निखिल म्हात्रे, ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष, अरे त्या वरच्या शिड्यावरून खाली फेकलं. अरे कोणता गुन्हा केला होता? काय केलं होतं? आम्ही पाप तुम्हाला निवडून दिलं, त्याची बक्षिशी दिली का आम्हाला? तुम्हाला निवडून दिलं त्याच तुम्ही आम्हाला हे अशा प्रकारचं बक्षीस देता? जर तुम्ही आमचा आवाज जर तुम्ही